फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 17 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. मंजिरी बाहेर कोण आलंय म्हणून मीराला पाठवते, तेव्हा मीरा सिक्युरिटी गार्डला बोलत असते की दादा तुम्हाला माहिती का कोण आलंय, कारण की मी ते कोणाला ओळखत नाही ना, कोण आलंय आणि कोण महत्त्वाचं आहे की कोण नाही महत्त्वाचं ते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड पुढे येऊन बोलतो ते बघा. मीरा बघते तर तिचे बाबा आणि श्रद्धा असते. तेव्हा श्रद्धा बोलते बाबा ती बघा मीरा ताई. तेव्हा मीरा बोलते काका. श्रद्धा आणि ते पळत जाते आणि श्रद्धाला मिठी मारते. तेव्हा तिच्या काकांसोबत हरी पण आलेला असतो. तेव्हा मीरा काकांना पण मिठी मारते आणि बोलते काका तुम्हाला ना 100 वर्ष आयुष्य. तेव्हा नागनाथ बोलतो की का. तेव्हा मीरा बोलते मी ना तुमच्याचबद्दल बोलत होते आता. तेव्हा हरी बोलतो यांना 100 मग मला किती वर्ष आयुष्य. तेव्हा मीरा बोलते तू ना त्या कुंडातल्या कासवासारखा 200 वर्षे जगशील. तेव्हा हरी बोलतो 200 वर्ष बापरे, चोच तुटून जाईल माझी, आणि चोच नसेल तर कसा दिसेन मी. तेव्हा श्रद्धा बोलते मी सांगू घुबड दिसशील. तेव्हा मीरा बोलते काका मला तुमची आणि श्रद्धाची खूप जास्त आठवण येते, पण तुम्ही दोघे इथे कसा आलात. तेव्हा नागनाथ बोलतो मीरा बाळा एक दिवस ना मला फोन आला आणि फोन ओळखीचा नव्हता. मी फोन उचलला तर मंजिरी रामपुरे बाईसाहेब बोलत होत्या. त्यांनी मला सांगितलं की मीराला तुमची खूप आठवण येते, तुम्ही या भेटायला तिला, आणि त्यांनी आम्हाला इथे बोलवूनच घेतलं. तेव्हा मंजिरी तिथे येते आणि मीरा आवाज देते. तेव्हा मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते मीरा देवी नेहमी स्वतःच मदतीला येईल असं नाही, पण तिच्या भक्तांना दुसऱ्याची मदत करण्याची सद्बुद्धी मात्र नक्की देते. आता यांना असंच बाहेर उभं ठेवणार आहेस की घरी पण बोलवशील. तेव्हा मीरा बोलते हो काका. श्रद्धा चला ना आत या. तेव्हा ते आत जातात, दादासाहेबांना नमस्कार करतात. तेव्हा दादासाहेब बोलतात आपल्या मंदिराची पूजा झाली होती ते पुजारी ना, या ना या बसा. तेव्हा दादासाहेब बोलतात तेव्हा मंदिरात भेटला होता तेव्हाही खूप आनंद झाला होता, आणि आज तर तुम्ही आमच्या मीराचे काका म्हणून घरी आलायत, त्यामुळे आणखीन आनंद वाटतोय, पण आमच्यापेक्षाही तुमच्या मीराला केवढा आनंद झालाय बघा. तेव्हा हरी बोलतो मीरा तुझं घर तर खूप मोठं आहे ग. तेव्हा मीरा त्याला खुणवते चुप बस म्हणून. तेव्हा हरी बोलतो हे बघ मी घरात सुद्धा उडू शकतो. तेव्हा हरी उडत उडत जाऊन दुसऱ्या चेअरवर बसतो. तेव्हा मंजिरी बोलते कमालच आहे हा पोपट बोलतो सुद्धा. तेव्हा मीरा बोलते असंच काहीतरी बडबडत असतो तो. तेव्हा मीरा बोलते याचं नाव हरी आहे, आणि हरीला बोलते हरी हे माझं घर नाही आहे, मी इथे कामाला आली आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात ऐकलं का मंजिरी मीरा काय म्हणते ते. तेव्हा मंजिरी बोलते हो मग काय ग, तुला कोणी सांगितलं हे घर तुझं नाही आहे म्हणून. हे घर जितकं आमचं आहे ना तितकंच तुझं सुद्धा आहे कळलं. तेव्हा शिवनाथ बोलतो की आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात एवढी चांगली माणसं पहिल्यांदाच भेटली. हे घर जेवढं मोठं आहे ना तितकंच तुमचं मन ही खूप मोठं आहे. तेव्हा मंजिरी बोलते नाही हो तसं काही नाही आहे, सगळी देवीची कृपा आहे. तेव्हा मीरा बोलते काका तुम्ही दमला असाल ना तर थोडा आराम करून घ्या. बाईसाहेब मी यांना माझ्या खोलीत घेऊन जाते हो. तेव्हा दादासाहेब मान डोलवून हो बोलतात, पण मंजिरी बोलते मला ते चालणार नाही. तेव्हा मंजिरी बोलते कारण ते आमचे पाहुणे आहेत, त्यांचा पाहुणचार आम्ही करणार. तेव्हा मंजिरी हसते, दादासाहेब पण हसतात. तेव्हा मंजिरी बोलते प्रवास करून थकला असाल तुम्ही, आधी थोडंसं खाऊन घ्या. तेव्हा मंजिरी बोलते या श्रद्धाला पण घेऊन जाते, बोलते ये बाळा. तेव्हा मीराला मंजिरीबद्दल खूप आपुलकी वाटते. तेव्हा मंजिरी स्वतः श्रद्धाला डायनिंग टेबलजवळ नेते. मीराही तिच्या काकांना खुर्चीवर बसवते. तेव्हा मंजिरी स्वतःच्या हाताने त्यांना जेवण वाढते. तेव्हा श्रद्धा आणि तिचे वडील एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मंजिरी बोलते मीरा मला असं वाटतंय माझ्यामुळे संकोच होतोय त्यांना, एक काम करते मी आत जाते, तू त्यांना काय हवं नको बघ. तेव्हा मंजिरी जाते. मीरा श्रद्धाकडे बघते आणि बोलते श्रद्धा काही लागलं तर सांग हं. तेव्हा शिवनाथ बोलतो मीरा या घरातली माणसं किती चांगली आहेत ग. आता मंजिरी बाईसाहेबांचंच बघ ना, गडगंज श्रीमंती पण त्यांच्या वागण्यात बोलण्यात किती साधेपणा आहे, संस्कार दिसत आहेत. आत्तापर्यंत तुझ्या संपर्कात इतके प्रेमाने वागणारी माणसं नव्हती, पण आता देवीच्या कृपेने आली, जप त्यांना बाळा. तेव्हा मीरा इमोशनल होऊन बोलते काका तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझा जीव जरी गेला ना तरी यांचा शब्द नाही पडू देणार मी. इकडे शिवनाथ रुद्र उपासना बोलतच असतो. लोक त्याला येता जाता पाय पडत असतात. तेव्हा एक माणूस येतो शिवनाथ जवळ आणि बोलतो बाबा बाबा मी तुम्हाला कित्येक दिवस बघत आहे, तुम्ही एकाच पायावर उभे आहात आणि अन्नाचा कण नाही पाणीसुद्धा घेत नाहीत, आणि तुम्ही खूप मोठे साधू पुरुष वाटताय बाबा. माझ्यासोबत तुम्ही माझ्या घरी चला बाबा, माझा पाहुणचार सुरू राहिला, मला आशीर्वाद द्या बाबा, तुमच्या आशीर्वादाने माझी भरभराट होईल. तेव्हा तो बोलतो मला आशीर्वाद द्या. तेव्हा शिवनाथ बोलतो भरभराट ज्याच्या एक सुखापासून दूर जाण्यासाठी एक संन्यासी प्रयत्न करतो त्या ऐहिक सुखाची गुरुकिल्ली समजतात तुम्ही संन्यासाला. अरे मूर्खा, तुला जर भरभराट हवी असेल, तुझा उत्कर्ष व्हावा वाटत असेल तर भुकेल्याला अन्न दे, निराधाराला आधार दे, आणि हे सगळं निस्वार्थ भावनेने कर, परमेश्वर तुझं कल्याण करेल जा. तेव्हा तो बोलतो नाही मला तरी आशीर्वाद द्या बाबा. तेव्हा शिवनाथ बोलतो दूर हो लांब हो म्हणून सांगितलं ना तुला जा. तेव्हा शिवनाथ बोलतो स्पर्श करू नकोस. तेव्हा शिवनाथचा एक पाय खाली सरकतो आणि त्याच्या हातातून
खाली कवडी पडते. तेव्हा शिवनाथ आणि तो त्या कवडीकडे बघतच असतो. तेव्हा तो बोलतो की हे काय बाबा. तेव्हा तो माणूस त्या कवडीला हात लावणारच. तेव्हा शिवनाथ बोलतो खबरदार, हात लावायला जाशील तर भस्म होशील. दिव्य कवडी येते. आधीच्या मालकाने स्वतःहून दिल्याशिवाय नवीन मालक त्याला स्पर्श करू शकत नाही. आणि ज्याच्या मनात पाप आहे अशा साधारण मनुष्याने जर तिला स्पर्श करायचा प्रयत्न केला तर त्याचा मृत्यू निश्चित. तिला स्पर्श करण्याचा जर प्रयत्न केला ना तर जे आयुष्य भरभराट जगण्यासाठी मागतो आहेस ते आयुष्यच राहणार नाही तुझ्याकडे. तेव्हा शिवनाथ बोलतो जा जा म्हणतो ना आणि त्याला हाकलवून लावतो. तेव्हा शिवनाथ ती कवडी उचलतो आणि बोलतो मीरा, या दृष्ट जगात आसपास स्वार्थी माणसं वावरत असताना मला ही कवडी सांभाळता येत नाहीये. तू तर अत्यंत एका दुष्ट प्रवृत्तीजवळ आहेस. कशी सांभाळणार आहेस तू ती कवडी. तेव्हा मीरा इकडे काकांना विचारत असते मला सांगा गावाकडे सगळे कसे आहेत, बाबा कसे आहेत, तुम्ही भेटतात ना रोज त्यांना. तेव्हा श्रद्धा बोलते ताई काका. तेवढ्यात नागनाथ बोलतो की गावाकडे सगळे व्यवस्थित आहेत, दादा गावातच असतो ना, मी भेटतो ना रोज त्याला, तू नको काळजी करूस बाळा. तेव्हा मीरा बोलते काका मला बाबांची खूप आठवण येते, ते बरे आहेत ना ते, आणि तुम्ही दोघं इथे आला मग आज त्यांना जेवण कोण देणार. तेव्हा शिवनाथ बोलतो तेव्हा नागनाथ बोलतो अगं मंदिरातली बुवा आहेत ना, मी सांगून आलो त्यांना, ते देणार जेवण त्यांना. बाळा तू तुझ्या इथल्या कामांकडे लक्ष दे, या घराकडे लक्ष दे, नको काळजी करूस, कामात काही कसूर होऊ देऊ नकोस बाळा. तेव्हा मीरा इमोशनल होऊन बोलते काका मी स्वतःला रोज समजवत असते की फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे, पण मला नाही राहवत, मला बाबांची खूप आठवण येते, मला काळजी वाटते हो त्यांची. तेव्हा श्रद्धा किचनमध्ये जाऊन ज्यूस पित असते. ग्लासात ज्यूस घेऊन बाहेर येते आणि बोलते की एवढं मोठं घर आहे, नुसतं घरात फिरून फिरून पाय दुखतील. तेवढ्यात बडी श्रद्धाला बघतो आणि जोरात धावत येतो श्रद्धाकडे. तेव्हा बडी श्रद्धाकडे धावत येतो. श्रद्धा बघते आणि तिच्या हातातून ग्लास निसटतो, पण बडी मात्र तिला न बघताच पुढे निघून जातो. तेव्हा नर्मदा पळत येते, काय झालं, कसला आवाज आला, आणि ती श्रद्धाला बघते आणि बोलते तू कोण आहेस, हां आणि घरात कशी काय घुसलीस, तुला काय वाटतं घरात कोणी राहत नाही आणि चोरी करायला आलीस इथे. तेव्हा श्रद्धा बोलते अहो मी चोर नाही मीराताई. तेव्हा नर्मदा बोलते ती भिकारडी मीरा, मला वाटलंच होतं एक ना एक दिवस ती रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना घरात आणणार. तेव्हा श्रद्धा बोलते तसं नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते तसं नाही आहे, काय तसं नाही आहे, नाही मला तुमच्या भिकारड्यांचं सगळं माहिती आहे, व्यवस्थित गोड गोड बोलून घरात घुसतात, चोरी करायची आणि पळून जायचं. नर्मदा खाली पडलेलं ज्यूस बघते आणि बोलते तू फ्रीजला हात लावून ज्यूस घेतलं त्याच्यातनं, हे आता तू सगळं आवरायचेस, हे सगळं साफ करायचेस, आता तू इथेच उभी राहा, हालायचं नाही इथनं अजिबात. तेव्हा नर्मदा किचनमधून एक फडकं आणून देते आणि बोलते हे घे फडकं आणि नीट स्वच्छ पुसायचे, कळलं ना. तेव्हा नर्मदा जात जात बोलते धर्मशाळा करून ठेवली, घरात उठसूट कोणी येतं आणि बोलतं काय मीराची बहीण म्हणे. तेव्हा श्रद्धा तिथे फरची पुसत असते. तेवढ्यात अथर्व तिथे येतो. तेव्हा अथर्व बोलतो एक्सक्यूज मी, कोण आहेस तू आणि तू हे का करतेस. तेव्हा श्रद्धा बोलते मी ते. तेव्हा अथर्व बोलतो थांब एक मिनिट. तेव्हा अथर्व पिऱ्याला आवाज देतो. तेव्हा श्रद्धा बोलते नको नको साहेब, कोणाला नका बोलू, मी करते साफ. तेव्हा अथर्व बोलतो ठीक आहे मी मदत करतो. तेव्हा श्रद्धा बोलते नको नको हे काय होत आलं. तेव्हा अथर्व हाताची घडी घालून तिथे उभा असतो. तेवढ्यात तिथे मीरा येते आणि मीरा श्रद्धा बोलते श्रद्धा अगं तू फरची का पुसतेस. तेव्हा श्रद्धाला ती उठवते आणि अथर्वजवळ घेऊन जाते आणि बोलते यांनीच सांगितलं ना तुला, अगं ते आहेतच तसे. तेव्हा अथर्व बोलतो मीरा काहीही बोलू नकोस. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा तुम्ही ना काही बोलूच नका, एरवी तुम्ही मला बोलत असतात मी काहीच काही बोलत नाही, पण माझ्या बहिणीला बोलत असाल ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. ही माझी बहीण आहे आणि आपल्या घरातली पाहुणी, तुम्हाला कोणी असा अधिकार दिला तिचा असा अपमान करायचा, तुम्ही तुमच्या पाहुण्यांना असं वागवता का. तेव्हा अथर्व बोलतो मीरा जरा जास्त होतंय. तेव्हा मीरा बोलते नाही 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 तुम्हाला जास्तच वाटणार, कारण कसं आहे ना तुम्हाला तुमची चूक दाखवून दिली तर तुम्हाला राग येतो. तेव्हा श्रद्धा बोलते अगं ताई त्यांनी पण मला काय. तेव्हा मीरा बोलते श्रद्धा मला ना यांचं सगळंच माहिती आहे अगं, यांना ना फक्त समोरच्या वरती ओरडता येतं. तेव्हा अथर्व बोलतो मीरा काय मूर्खपणा आहे हा. तेव्हा मीरा बोलते हे बघा हे म्हणालात ना मला मूर्ख, हेच तर म्हणत होते ना मी. तेव्हा अथर्व बोलतो कारण तू मूर्खासारखी वागतीयस मीरा, आणि फर्स्ट ऑफ ऑल मला माहिती नव्हतं की ही तुझी बहीण आहे. तेव्हा मीरा बोलते नसेल माहीत, पण माणूस म्हणून आपण एखाद्याशी चांगलंच वागतो ना. तेव्हा अथर्व बोलतो अगं पण मी तिला. तेव्हा मीरा बोलते माझं ना नाव नका घेऊ तुम्ही. तेव्हा अथर्व बोलतो मी तिला, मीरा मला बोलू देशील का प्लीज, बोलू मी काहीतरी. तेव्हा मीरा बोलते नाही तुम्ही काहीच बोलू नका, कारण ना प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे कारण असतं, आणि आज जे तुम्ही माझ्या बहिणीसोबत वागलेत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ नाही करणार. तेव्हा श्रद्धा बोलते अगं ताई तू जरा शांत हो, उगाच त्यांच्यावर चिडचिड करते, त्यांनी नाही सांगितलं मला हे काम करायला, खरं तर हे माझ्याच हातून सांडलं म्हणून मी फरशी पुसत होती, उलट त्यांनी मला बघितलं आणि ते मला नको करूस असं सांगत होते, पण मीच ऐकलं नाही. ताई तुझा गैरसमज झाला. तेव्हा अथर्व हात जोडतो आणि बोलतो थँक्यू श्रद्धा, थँक्यू व्हेरी मच. कसं आहे ना काही माणसं असतात जे पुढचं बघत नाही मागचं बघत नाही, फक्त बोलायला सुरुवात करतात का
कारण जीभ ना थकत नाही म्हणून. 2-2 कान असतात पण समोरच्याचं ऐकायचंच नसतं, त्याला बोलू द्यायचं नसतं, लगेच त्याचा उद्धार करायचा. त्यांना असं वाटतं की या जगाचं सगळं ज्ञान त्यांच्याकडे. समोरची व्यक्ती काय छे, समोरच्या व्यक्तीला काही कळत नाही, त्याच्यावर काही संस्कार झालेले नाहीत. पण श्रद्धा असं नसतं. तेव्हा श्रद्धा बोलते, साहेब यात पण माझ्या बिचाऱ्या ताईची काय चूक. जे तिने पाहिलं त्यावर ती बोलली. ताई बघा साहेब, तुमच्या बोलण्याने माझ्या ताईच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मीरा डोळ्यातलं पाणी लपवते. अथर्व तिच्या डोळ्यांकडे बघत असतो. तेव्हा अथर्व श्रद्धाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि बोलतो, सॉरी श्रद्धा, आणि अथर्व तिथून निघून जातो. तेवढ्या तिथे नर्मदा येते आणि ते पुसलेलं बघते आणि बोलते, ए थांब ग, तुला मी तिथलं सगळं आवरायला सांगितलं होतं, गॅसच टाकून जायचं आणि ते कोण आवरणार आणि काय कुठल्या लोकांना घेऊन येतेस घरात, चोरडी मेली. तेव्हा मीरा बोलते, ती माझी बहीण आहे, चोर नाही, आणि तिच्याशी नीट बोलायचं हा. तेव्हा नर्मदा बोलते, 1 मिनिट, माझ्याशी पण नीटच बोलायचं हा. या घराची मालकीने मी, कळलं ना, आणि माझ्याशी उद्धटपणे बोललीस तर या घरातून बाहेर काढून टाकेन मी तुला. तिथे दादासाहेब, मंजिरी आणि ते येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात, नर्मदा. तेव्हा दादासाहेब बोलतात, काय पद्धत काय ही बोलायची. तेव्हा नर्मदा बोलते, दादा अरे ते बघ ना, सगळा पसारा तसाच टाकलाय, म्हणून मी त्यांना जरा दटावत होते, ते आवरून टाक म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात, मीरा तिला घेऊन जा. तेव्हा मीरा श्रद्धाला घेऊन म्हणते, चल ग श्रद्धा. तेव्हा दादासाहेब नर्मदाला बोलतात की मीरा आपल्या घरातली सदस्य आहे आणि ती मीरा तिची बहीण आपल्या घरातली पाहुणी आहे, आणि पाहुण्यांची वागायची ही पद्धत नाही रामपुरींची. जरा तोंडाला आवर घालत जा. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.